नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण बार्शी रोडपासून म्हणजे जिजाऊ चौकापासून जे उमरे कोट्याकडे जाणारा रस्ता आहे ते रस्ता आपण दाखवणार आहेत। सर, कसा आहे रस्ता? इथपर्यंत राज्यमार्ग आहे बर, आणि इथून पुढे हा नगरपालिकेचा आहे रस्ता। हे राज्यमार्ग कुठपर्यंत आहे? हा इथपर्यंत आहे। इथपर्यंत? हा, मग राज्यमार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रोड चालू झालेले आहेत, चालू झालेले त्यांनी आहे, काम केलं काम चालू आणि आहे। आपले नगरपालिकेत अजून झालेले नाहीत रस्ते, फक्त पैसे मंजूर झालेले आहेत। नाही, अजून नूतन शाळा भोसले स्कूलमध्ये जे मॉनिटर भाजपचे आल्यानंतर होतील हा, असं वाटतंय। भाजपचे मॉनिटर यावेत का? हा, मग आता तेवढंच राहिले। नगरसेवक आले, हा, आमदार आले, खासदार आले, 140 मुख्यमंत्री कोटी त्यांचे रुपये झाले, आले, 140 कोटी आले, रद्द झाले, तानाजी सावंत आणि राणादादा यांच्या भानगडीमध्ये 140 कोटी रद्द झाले। बर आणि बदनामी खासदाराची झाली, बर 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 पण रस्ते तर अजून काही झाले नाहीत। खासदाराचा नगरपालिकेचा काय संबंध आहे? काही संबंध नाही खासदार नगरपालिकेच्या सीईओचा, नगरपालिकेच्या अध्यक्षाचा आणि आता आलेल्या सरकारच्या सरकारचा आणि पूर्वीच्या पूर्वीच्या सरकारचा संबंध होता। म्हणजे आम्ही पूर्ण नागरिक गेली जे आहेत ते बरबाद 30 वर्षापासून इकडे कसलाही रस्ता झालेला म्हणजे नाही। मतदान देणारे त्याच्या- माणसं त्रासात जीवन जगतात. मूर्ख आहेत हा, मतदान देणारे माणसं मूर्ख आहेत। आणि हे निवडून बहिष्कार जाणारे घातला माणसं- तेवढ्या पुरतं तेवढं टचअप करायचं त्यांनी आणि करून काय द्यायचं। स्पष्टच म्हणालेत ना, आम्ही पैसे देऊन निवडून येतो हो, पैसे देऊन निवडून येतात। आणि आपण पण पैसे घेऊन मतदान करतो। नाही, आता घेणारे म्हणजे घेत ते असतील. जरी मूर्ख असतील तर आपण महामूर्ख आहेत असं म्हणायला काय हरकत? काय हरकत नाही, नाही, हरकत घेणाऱ्याला नाही. घेणाऱ्याला हे बरोबर आहे। नाही ना, हे बघा ही गाडी कशी येते, गाडी कशी फार चालते बेकार बघा. अवस्था आहे। है की नाही? कसं आहे बाबा? है का? आपण ऑटोवाल्याला विचारू बरं काय ते. ऑटोवाल्याला काय आहे महाराज, रस्ता कसा आहे? का ऑटोवाले रोजी रोटीचा प्रश्न ऑटोवाल्याला ही गाडी चालवल्याशिवाय जगता येत नाही। इन्कम कमी न रिक्षाचा खर्च जास्त व्हायला लागलाय रोजच्या रोज. बर बर बर, हां. इन्कम कमी। रिक्षाचा खर्च जास्त, रिक्षा अप टू मेंटेनन्स किती दिवस झाले रोड असा आहे? कमीत कमी 3-3.5 वर्ष झालं. 3.5 वर्ष, 3.5 वर्ष आता हे सेंट्रल लाईनचं ह्याच्या आता काम अगोदर झालंय. केलतं का चांगलं? नाही नाही, ह्याच्या अगोदर बी नव्हता. व तेवढ्या- 10-12 वर्ष तेवढ्या- झालं हो सर। कसा आहे रेड? रोड कसा आहे, कसा आहे रेड? काय तुम्ही राहायला कुठे आहेत? इकडं उमरे पोट्यावर उमरे कोट्यावर ही रोड किती दिवसापासून आहे? अहो किती बी वर्षानुवर्ष 30 तासाचा आहे ना. काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? काय सांगावं, इकडे सुविधा नाही तर राव. नगरपालिकेच्या काही सुविधा नाही तर अंडरग्राऊंड नाल्या केल्यामुळे सगळे रस्ते हे बघा कसले झाले. अंडरग्राऊंड नाल्या केल्या, रोड उद्ध्वस्त केले। रोड उद्ध्वस्त केले, अंडरग्राऊंड नाली केली की तात्काळ ती रोड दुरुस्त करून देणे दुरुस्त हे केले करारनाम्यात आहे। गुडघे इतकाले खड्डे आहेत, परत पण हे मुरुम टाकतो दुरुस्त म्हणले न ते करता उद्ध्वस्त केलाय। उद्ध्वस्त केलाय, परत ना मुरुम टाकतो म्हणले मुरुम टाकले नाहीत। हा, आणि असंच लोक चाललेत, म्हातारे माणसं आहेत, शाळेचे मुलं आहेत, हा. हे सगळ्याची तारांबळ उठलेली आहे। बर बर, आता हा रोड कुठपर्यंत असा आहे? हा रोड पार लेण्यापर्यंत असा लेण्यापर्यंत आहे? लेण्यापर्यंत दाखवू आता। लेण्यापर्यंत दाखवा। येस, कसा आहे रे हा रोड? अहो काय राव, ही बघा ही खड्डे पडलेत रस्त्यात. खड्ड्यात आहे का रस्ता? रस्त्यात- का रस्त्यात खड्डा आहे? काहीच कळत नाही कशात दुसरीकडे. खड्डा आहे? रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता का काहीच कळ ना। हा. पण सरकार आता नगरपालिकेमध्ये आणून दिले हा. तुम्ही, त्यांना भांडणार कोण आहे मग? मग काय आता लगेच हा, भांड भांड मग भांड. कसं आहे, कसा आहे रस्ता? रस्ता कसा आहे? खड्ड्यात रस्ता आहे, काय कळणार झालं. खड्ड्यात आहे का रस्ता? हा. का रस्त्यात खड्डा आहे? रस्त्यात खड्डा नाही, कळतं खड्ड्यात का रस्ता घोळ नाही. आपल्याला? काय कळणार. खड्ड्यात आपण आहो का आपल्यात खड्डा आहे खड्डा आहे, काय काय समजायला झालं. बघा ही शाळेची जागा आहे। हे धाराशिव, एक मिनिट। हे धाराशिव जिल्हा विद्यार्थी वाहतूक। ड्रायव्हर साहेब, लहान लहान विद्यार्थी असतात, रस्ते कसे आहेत? हो, रस्ते खराब आहेत। हा, खड्डे आहेत सगळे रस्त्याने। रस्त्याने खड्डे आहेत। हा. कसं लेकराची वाहतूक करत असताना त्रास होतो का? त्रास होतोय की, त्रास कसा नाही होत? बापरे बापरे, काय सांगाल मग तुम्ही नगरपालिकेला आता? रस्ता करून घ्यावा त्यांनी। राणा दादाच्या ताब्यात आली होय, पण करून घ्यावा ना त्यांनी रस्ता। कवा? आता कधी करतात काय सांगताय तात्काळ त्याची रस्ता आता? करून घ्यावा अशी मागणी आहे। बघूया आपण हे रोड दाखवू काय परिस्थिती। आता आपण निघणार आहेत उमरे कोटा ते लेण्यापर्यंत निघू आपण। काय परिस्थिती आहे बघू। लेणीपर्यंत दाखवणार आहेत हे खड्डे बघा, बघा घ्या खड्डा घ्या। हे रस्ते
उखडून टाकलेत, उखडून. आणि या रोडकड कसलंही लक्ष नाही. आता फक्त 3 महिन्यानंतर पाऊस येणार आहे. मार्च, एप्रिल, मे. गेल्या वर्षी मेमध्ये पावसाळा सुरू झाला आणि याही वर्षी समजा मेमध्येच पावसाळा चालू झाला याही वर्षी, तर काय परिस्थिती होईल. तर हे रस्ता आपण दाखवत आहोत बार्शी नाक्यापासून ते उंबरे कोट्यापर्यंत. शालेय विद्यार्थ्यांच्या गाड्या या रोडवरून येतात. ही गाडी बघा कशी हलकावी घेते, कशी परिस्थिती आहे. खड्डा रस्त्यात आहे का रस्ता खड्ड्यात आहे बघा. हे आपण दाखवणार आहेत. या आजूबाजूला नगरपालिकेची ही कामगिरी आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुका झाल्याबरोबर या कामाला सुरुवात होणार होती असं सांगितलं गेलं. सर्वसामान्य मतदार बांधवाचे भगिनीचे मतदान घेतले, पण कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. आज ही धाराशिवामध्ये उंबरे कोट्याकडे गेलेला रस्ता, अहो ही गेल्या वर्षी रस्ते केलेले उकडून जातात. म्हणजे किती प्रामाणिकपणानं आणि मजबूत काम करतात हे बघा. हे बघा, गेल्या वर्षी मागच्या 2-3 वर्षामध्ये केलेले रस्ते असे उखडून गेलेले आहेत. कसे आहेत हे रस्ते बघा. हे रस्ते महाराज कधी केलेत रस्ते? हो सर, हा रस्ता कधी केला अंदाजे? 1 वर्षापूर्वी केलेले रस्ते अजून बाजूला निघाले. म्हणजे प्रामाणिकपणानं काम केलंय म्हणायचं आहे ना. अहो परवा दिवशी आम्ही रामलिंगाचे रेल्वे स्थानक दाखवलं. 150 वर्षाचं रेल्वे स्थानक अजून मजबूत आहे. आणि हे गेल्या वर्षी केलेले रोड असे उद्ध्वस्त झाले. आहे का चालू रोड करणार आहेत का नाही अजून? काय वा वा वा, काय माहीत. हे बघा रस्त्याची अवस्था. म्हणजे गुत्तेदाराला जगण्यासाठी हे रोडची गुत्तेदारी दिलेली असते असंच म्हणावं लागेल, अशी परिस्थिती आहे. सर नमस्कार 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 नमस्कार. हे रोडचे जी कामं झालेली आहेत गेल्या वर्षी आताच उकडून निघालीत, अशीच कामं आहेत का? कामं असंच आता काय करावं? का करावं? आपण मतदान दिलेलं असते. चुकला होती असं आहे का? कोण आहे नगरसेवक हे भागात? कुठपर्यंत रोड आहे असा खड्डे? जिकडं बघल तिकडे खड्डे. खड्डे रस्त्यात आहेत का रस्ते खड्ड्यात आहेत? आम्ही खड्ड्यात आहोत. हा रिशेट, गुड गुड, तुम्ही खड्ड्यात आहात. बघा काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत हे लक्षात घ्या. रोड खड्ड्यात आहे का रस्ते खड्ड्यात आहेत हे माहीत नाही, पण जनता म्हणते आम्ही खड्ड्यात आहोत आणि आम्हाला खड्ड्यात घालण्यासाठीच या भागातले नगर सेवक निवडून गेलेले आहेत. गेल्या वर्षी केलेले रोड इतक्या लवकर खराब झालेले आहेत. हे बघा हे रस्ते आहेत, काय रोड आहेत बघा. याच्यात कसल्याही प्रकारचे सिमेंट वापरलेलं नाही. ही सगळी रीती बाहेर निघालेली आहे. कशी आहे परिस्थिती? नमस्कार नमस्कार नमस्कार. कसं आहे, आपण इथलेच आहेत का धाराशिवचे? सगळे धाराशिवचे? हे रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत? काय नेमकं आहे आम्हाला तर कळालं नाही. एक जण तर म्हणलं ते आम्ही रस्त्यात बी नाहू आम्ही खड्ड्यात बी नाहू, पण आम्ही मात्र खड्ड्यात आहोत असं सांगितलं त्यांनी. हां, रस्ते खड्ड्यात नाहीत किंवा रस्त्यात खड्डे नाहीत, पण आम्ही खड्ड्यात आहोत स्पष्ट सांगितलं त्यांनी. ही परिस्थिती धाराशिवची आहे. बघा नागरिक काय म्हणतात. मतदान केलेलं आहे आपण नगरपालिकेला निवडून दिलेले आहेत राणादादांचे बरेचसे माणसं. राणादादांनी 140 कोटी रुपये आणले म्हणालेत. आता ही खड्ड्यात गेलेत का रस्त्यात? कुठं गेलेत पैसे? आता तर मंजूरच नाही म्हणून सांगितलंय.
कालच्याच बातम्यात मंजूर नाहीत म्हणून. हा रोड आहे म्हणून सांगितलं ना. हा आहे का रोड आता? तुम्ही तर नाही म्हणतो. आता बघा ही काय उद्या बघा पेपरला. हे बघा रस्ते किती दिवसापासून खडे. आपण माती इथं पाण्यातच जाऊ, पाण्यातच. हे बघा भाजपाचे इथं कार्यकर्ते आहेत आणि हे रस्ता आहे आणि रस्त्यात खड्डे आहेत. लोक म्हणालेत खड्ड्यात रस्ते आहेत. आम्ही ही गाडीच आता खड्ड्यात उभा केली. ही काय पावसाळा नाही, पण राणादादांच्या नगरपालिकेच्या सत्तेमध्ये असणारे हे मतदार जे आहेत ती मात्र खड्ड्यात आहेत. अशा पद्धतीचे वास्तववादी चित्र आहे. लाटे सर तुमच्या भागात आलो आम्ही. आता पाऊस आलाय का? बरं ही खड्डे कशाचे पडलेत मग रोडला? ती पण पावसाने पडलेत का? गेल्या वर्षी केलेला रोड इतक्या लवकर जर नादुरुस्त होत असेल तर गुत्तेदाराला जगवण्यासाठी ही रोड बांधलेत का नागरिकाची सेवा व्हावी म्हणून? नेमकं कुणासाठी बांधले? आता आलेले पैसे परत गेले का अजून? म्हणजे नगरपालिकेचं इलेक्शन आलं की पैसे येतात आणि नगरपालिकेचं इलेक्शन झालं निवडून आले माणसं आपले की पुन्हा पैसे माघार जातात. कसा कारभार आहे ही? खेळ धाराशिवच्या जनतेने ओळखायला पाहिजेत. ते आता आम्ही उमरे कोटापर्यंत दाखवणार आहे. ती उमरे कोट्यापर्यंत तुमच्या भाजपाची कारकीर्द आम्ही उमरे कोटापर्यंत जाणार आहोत. आता सत्ता कुणाची बी असू द्या, आज तुमच्या भाजपाचे आम्ही भाजपला विरोध करणार, उद्या काँग्रेसची उद्या आम्ही काँग्रेसला विरोध करणार, पण आम्ही जनतेच्या बाजूनं बातम्या दाखवणार लाटे सर. आणि माईक चालू आहे हो का? तर लाटे सर दादांना सांगा, राणा दादांना 140 कोटी रुपये कशाही परिस्थितीमध्ये आणा म्हणावं माघारी आणि धाराशिव जिल्ह्याचा विकास करा. हा चला ही रोड दाखवतो. तुमची गाडी खड्ड्यात जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे. हा आता उमरे कोटा कुणकडे आहे? इकडून जावं लागेल ना. कुणकडे जायचे? आम्ही उमरे कोटाकडून जातो खड्डा. चला हे सगळे खड्डे दाखवण्यासाठी हे मतदार गर्दी करतात आणि हेच मतदान 2-2 हजार रुपये मतदान पैसे घेऊन. रस्ता किती फुटाचा आहे? तर किती फुटाचा आहे नाही खराब झाला एवढा आम्ही दाखवतो. किती फुटाचा आहे तुम्ही बघा. रस्ता खराब आहे. हा आता ही कुणाला सांगणार तुम्ही? जे माणसं निवडून आलेले आहेत निवडून केलं का ताई? मतदान केलं ना? माणसं निवडून दिलेत ना तुम्ही? आता ह्या असल्या खड्ड्याच्या रस्त्याने जाणार का तुम्ही? सरलं का? हा टाइम खरं. कसे येतात कसे? असं मग तुम्ही पैसे घेता का मतदानाला? वा 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 शाबाश. वा 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 सुंदर सुंदर ताई सुंदर. असं बोललं पाहिजे बघा. खाणारे खात्यात घेणारे घेतात आणि इमानदार माणसं खड्ड्यात चालतात है ना. हा कुठं डांबरीकरण वाहून गेलं का? येतो करतो. ओके ओके चला चला बघा हे रोड कशा पद्धतीने रोड आहेत. हे धाराशिव हे बघा हे खड्ड्यात आपली गाडी आहे का? हे बघा हे बघा हे खड्डे आहेत गाडी. हे गाड्या खड्ड्यात जातात आणि फक्त आम्ही शहराचा विकास करतो हे दाखवण्याचं काम. हे बघा आपण खड्डा बघा हे बघा खड्डे. हे बोला सर काय तुमच्या भागामध्ये हे रस्ते हां जरा बंद करा की फोन. हे कसे रस्ते वाटले तुम्हाला? काय आता हे कशात अडलंय काय कळलं नाही. आता कशात अडले? तुम्ही तर निवडून दिलेत माणसं, तुम्ही तर सुशिक्षित आहेत आणि हे जर रस्ते असे असतील तर कसं आहे? कुठपर्यंत आहे रोड असा? बघा हे रस्ता बघा. बिलकुल रस्ते चांगले नाहीत. नगरपालिका निवडणुका झाल्याबरोबर आचारसंहिता संपल्याबरोबर रोड नाल्या दुरुस्त करणार अशा पद्धतीचं पूर्ण शहरामध्ये सांगितलं होतं. हे रस्ते झालेत का? रस्ते नीट बघा.
आचारसंहिता नगरपालिकेत संपून 2.5 महिने झाले, एकही रोडचं काम चालू नाही. कसं होणार धाराशिवकरांचं? हे बघा रस्ते, हे बघा हे रस्ते. आता आम्ही उमरे कोटावर आलो. नमस्कार सुशिक्षित मतदार बांधवांनो, नमस्कार सुशिक्षित मतदार बांधवांनो, नमस्कार. कसं वाटतंय ही रस्ता? आता काय बघा ना, बघा नाही मतदार तुम्ही केले, आम्ही तर अवघा दाखवलं सगळं लोकांना. चांगला व्हायला पाहिजे. हा आता तुमचे वय संपत आलेत, एखादी गाडी घसरली पडला गेला तर आपलं घर संपणार आहे. एखादा माणूस जर दगावला तर घर संपणार आहे. हे रस्ते दुरुस्त करताव. आचारसंहिता झाल्या नगरपालिकेचे कामं आम्ही चालू करणार आहेत. आम्ही 140 कोटी रुपये आणले असं सांगितलं, आणि या गोष्टीवर विश्वास ठेवून नगरपालिकेमध्ये तुम्ही सत्ता दिली. आता सत्ता देऊन 2.5 महिने झालेत का रोड चालू? अजून काहीच म्हणजे लाबाड बोलतेत हे खरं. म्हणजे तुमच्या जनतेच्या विकासासाठी ही नगरपालिकेचे नगरसेवक असो किंवा नगरपालिकेचे नगराध्यक्ष असो, अजून तरी कामाला सुरुवात केलेली नाही. करतील असं वाटतंय का? काय भरोसा? काही भरवसा नाही. अख्ख्या महाराष्ट्रात धाराशिव सारखं कुठंच रस्ते नाही. यास काय नाव तुमचं? शिवाजी रणखाम. बघा शिवाजी रणखाम सांगतात की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धाराशिव सारखे दरिद्री रस्ते कुठंच नाहीत. आणि हे दरिद्री रस्ते, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल दाखवत आहे. या रस्त्याचा सुखकर रस्ता व्हावा एवढीच धाराशिवच्या मतदार बांधवाची माफक अपेक्षा आहे. नगरपालिकेमध्ये निवडून गेलेल्या सर्व नगरसेवकांनी विचार करावा, नगर अध्यक्षांनी विचार करावा, आणि सर्वात जास्त विचार करावा राणादादांनी. कारण राणादादांनी सांगितलं होतं 140 कोटी रुपये आम्ही मंजूर करून आणलेत, तर वापरसुद्धा आम्ही करणार आणि धाराशिव शहराचा विकाससुद्धा आम्ही करणार, एवढं ठासून पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. दादा विचार करा, खरं बोलतात का खोटं बोलतात? खरं बोललात तर अजून निधड्या छातीनं मतदाराच्या समोर तुम्ही याल आणि अधिकारानं मतदान मागाल. आणि जर तुम्ही नाही कामं केले तर आज निवडून आलात, पुढल्या वेळेस तुम्हाला 100% मतदार झटका दाखवणार. लाबाड बोलणं लोकांच्या डोक्यातून जात नसतं, एवढं मात्र निश्चित आहे. चला आपण दाखवूया पुढच्या अजून रस्ते आणि उमरे कोटापर्यंत. नमस्कार, धन्यवाद, आभारी आहे तुमचा. बिलकुल चांगलं बोलला. तुमचं काय नाव सांगितलं बाबा? माझं शाहूराज मुर्मे. बरं मुर्मे साहेब, आम्ही आलो की बोलत राहा. ओके. हे रस्ता बघा, पूर्ण रस्ता हे आपण दाखवलं होतं खडतर प्रवासच्या वतीनं. या ठिकाणचा अजून रस्ता दाखवला होता मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी. पाण्यानं साठलेला ह्या रस्ता आता हे खड्ड्यानं साठलेला. पूर्ण रस्त्यात खड्डे घ्या खड्डे. नगरपालिकेच्या नगरसेवकाला हे खड्डे कसे करायचे दुरुस्त खड्डे हे विचार करा. कारण मतदार बांधवांनी तुमच्यावर विश्वास ठेवून भरभरून मतदान केलेलं आहे, आणि भरभरून मतदान केल्यामुळे त्या मतदार बांधवांचा विश्वास कमवावा आणि हे रस्ते तुम्ही गुळगुळीत आणि चांगले मजबूत करावे. गेल्या वर्षी केलेले रस्ते आताच उखडून केलेत. असा भ्रष्टाचार करून रस्ते तयार करू नका. अरे जरा निस्वार्थपणाने कामं करा, भ्रष्टाचार मुक्त कामं करा. कारण या पृथ्वी तलावरून मेल्यानंतर तुम्हाला काहीही घेऊन जाता येत नाही. शेवटी तुमचं चांगलं नाव तुम्हाला घेऊन जाता येतं. हे रस्ते ही जनतेसाठी एकदम चांगली सेवा घडावी आणि ही रस्ते चांगले व्हावे हीच माफक अपेक्षा जनतेची आहे. हा रोड बघा, ही MSCBचं TP दिसते. नमस्कार. काय वाटते साहेब? ते चांगलं वाटते का? गाडी बघा तुमची कशी चालवली. कुठं राहता तुम्ही? बारशे नाक्यावर. रोड चांगले वाटतात का? वा 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 वा. हे सगळे बघा सुंदर हे सगळ्या
तर आभारी आहे सगळ्यांचं. आज सुंदर काम करतोय तुम्ही. आता बघा सगळे एकच मिळत गाडी उभा करतो. माझे इथं गुरु आहेत, मला गुरुचं दर्शन घेऊ द्या. तुमचं अभिनंदन. आभारी आभारी. का? माझा एकदम माझा कॅमेरा चालू आहे सध्या. सगळ्या कर्मचाऱ्यांचं, रिटायर कर्मचाऱ्याचा आभार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजून 100 वर्षे मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. हे जी रोड आहे ना, रोड आम्ही उमरे कोट्यापासून दाखवला आहे आणि या रोडमध्ये खड्डे आहेत का खड्ड्यात रोड आहे हे काय आम्हाला कळना झाले. आता तुम्ही आम्हाला सांगा. राणादादांनी सांगितलं होतं 140 कोटी रुपये आम्ही शहराच्या रोडाच्या विकासासाठी आणलेले आहेत. ती कुठं गेलेत ती शोधण्यासाठी आम्ही रोडवर हिंडतात. ते तुम्ही सांगावं अशी एक अपेक्षा आहे. आणि हे माझ्या गुरुचं अगोदर मला दर्शन घेऊ द्या. बरोबर आहे. हे माझे गुरुजी आहेत की 1988ला मला शाळेमध्ये प्रवेश मिळत नव्हता. PB पवार सर होते मुख्याध्यापक. ही येडं पोरगा आहे म्हणले, या पोराला ख कळत नाही, कुठली वेलांटी कुठं द्यायची कळत नाही. चोंदे सर या पोराला मी ॲडमिशन देत नाही, या पोराला दुसऱ्या शाळेत पाठवा. 7वीला असताना हे चोंदे सर, ह्या चोंदे सरांनी सांगितलं की ही मुलगा घडवण्याची जबाबदारी माझी आहे. मी घडवणार. जे लेकरं अडाणी आहेत त्याला घडवणं हे माझं कर्तव्य आहे. सुशिक्षित आणि चांगल्या टक्केवारी लेकराला तर कुणीही घडवल, पण ज्याला काहीच येत नाही त्याला घडवण्याची जबाबदारी माझी. आणि याच चोंदे सरांच्यामुळं आज मी एका पेपरचा संपादक आहे, यूट्यूब चॅनलचा संपादक आहे आणि टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे, चांगल्या खडतर प्रवासचा लेखक आहे. हे सगळंची सगळं आमच्या गुरुजीमुळे. मी या गुरुजीचा मरेत तोपर्यंत आभारी आहे. आणि म्हणून याच गुरुजीमुळं माझे लेकरं सुद्धा भारत विद्यालयामध्ये शिकवले. आणि माझ्या अपेक्षेक माझ्या पोराचे पोरं सुद्धा मी भारत विद्यालयामध्ये शिकवावे. आणि सर मरून जरी गेले तर पुन्हा मला आशीर्वाद देण्यासाठी पुन्हा जन्माला यावे आणि माझे गुरु व्हावे अशीच अपेक्षा ईश्वरचरणी. कारण हे माझ्या हातून जी घडलेली सेवा आहे ही माझ्या हातून नाही घडली, तुमच्या आशीर्वादामुळं मला संधी मिळाली. मला ही संधी तुमच्या आशीर्वादाने मिळाली. ईश्वरानं दिलेलं हे जे कार्य आहे ते माझ्या हातून आयुष्यभर असंच घडावं. अहो एक शब्द इंग्रजी 10 वेळेस लिहायला होतो. रिटर्न वर्क करायचं, आम्हाला 10 शब्द द्यायचे आणि ते 10 शब्द आम्ही दररोज रिटर्न कॅटन असं काय बी म्हणायचं, पण पाठच करायचे शब्द. आणि सरांनी आम्हाला ते शिकवलं चांगल्या पद्धतीनं. मग त्याच्यामुळंच आज मी इथपर्यंत आलो. या बुलेटवर हिंडतोय. सरांच्या पुढं आशीर्वाद आले बघ मला. पायात चप्पल नसायचा. माझे हे पूर्ण दोन्ही शीट फाटलेले असायचे सायकलवर पाव विकून. आणि ती शीट मला पुन्हा मी एम्ब्रॉयडरी करायची. मंजुषा एम्ब्रॉयडरी नावाचा माणूस, त्यानं ती एम्ब्रॉयडरी करायची दोन्ही शीटवर. मला लोक 4 डोळे म्हणायचे, कारण ही 2 डोळे आणि ही 2 डोळे. तरी सुद्धा पिछा सोडला नाही. शिक्षण घेतलं, पाव विकत समर्थपणे उभा आहे. 8 वर्ष नापास झालो 1988 ते 96 पर्यंत. पण सरनी सांगितलं होतं कॉपी करून पास व्हायचंच नाही. 10 वेळेस नापास हो, पण कॉपी न करता पास हो. 10 वेळेस ना 8 वेळेस नापास झालो, कॉपी न करता पास झालो. 1996ला 98ला नापास, 96ला पास. आता माझा विकास. तर हे माझ्या शिक्षकामुळे घडलं. हे माझे शिक्षक मला आशीर्वाद देण्यासाठी अजून 100 वर्षे ईश्वरानं सरांना, परमेश्वरानंच बुद्धी दिली मला राजा. ईश्वरानं सरांना अजून आयुष्य द्यावं, मला आशीर्वाद देण्यासाठी शेवटपर्यंत सर माझ्यासोबत राहील एवढीच अपेक्षा. काय हे आमचे चोंदे सर. तर महत्त्वाचा मुद्दा की आता इथंच आपण ही बातमी एंड करणार आहेत. नाही गाडी नव्हती. हे बातमी आपण इथंच एंड करणार आहेत. तर आपण धाराशिव शहरातल्या या रोडची अवस्था दाखवलेली आहे. आणि राणादादाला का भांडायचं? राणादादा काय आमच्या बांधाला बांध देऊन विरोधक नाहीत. आंब्याच्या झाडाला लोक दगडे मारतात, बोरीच्या झाडाला दगडं मारतात, बाबळीच्या झाडाला, लिंबाच्या झाडाला लोक दगडं मारत नाहीत. राणादादा तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला अधिकाराने जनतेनं निवडून दिलं आहे आणि तुमच्याकडे सत्ता आहे.
सत्ता असणाऱ्या माणसाला लोक न्याय मागत असतात, सत्तेत नसणाऱ्या विरोधकाला कोणीही न्याय मागत नसते, कारण विरोधकाकडून काय होतच नाही तर त्याला मागायचं काय, अशी एक परिस्थिती आहे. पण तुम्ही मागतात ना, काम करणाऱ्या माणसाला सुद्धा मागतात. करतात, हा. म्हणजे दादा काम करतात. हो बरोबर आहे ना. म्हणजे दादा काम करतात विकासाचे म्हणून, कामं करतात म्हणून. विकासाचे कामं करतात म्हणून. कोणते दादा? इथं कैलास दादा आहे, राणा दादा, ओम दादा आहे, राणा दादा. तर राणा दादावर लोकांचा विश्वास आहे. तुम्हाला भरभरून मतदान दिलेलं आहे. नगरपालिकेमध्ये तुमची बहुमतानं सत्ता आलेली आहे. आता तुम्हाला माप नाही. का नाही? तर तुम्हाला हे माप भरून द्यायचं आहे. ह्या रोडचं जोपर्यंत तुम्ही माप भरून देत नाहीत, रोड गुळगुळीत करत नाहीत, या सेवानिवृत्त असणाऱ्या माणसाला व्यायामला जाण्यासाठी एखादा पाय खड्ड्यात जाऊ नये. हाडं खिळखिळ झालेले असतात. एखादा पाय मोडला, एखादा माणूस चक्कर येऊन पडला, BP असती, शुगर असती, माणसं आजारानं त्रस्त आहेत. दादा, या शहरातले 140 कोटी रुपये तुम्ही शहराच्या विकासासाठी आणले होते. ते 140 कोटी रुपये रद्द झाले अशा बातम्या येतात. आता तुम्ही रद्द झालेले पैसे पुन्हा मंजूर करून आणा आणि धाराशिव जिल्ह्याचा गल्ली गल्लीचा विकास करा. शहरातले रोड गुळगुळीत असावे, सुसज्ज असं शहर असावं, विकासात्मक तुमचं धोरण असावं. तुम्ही धाराशिवचा विकास करताल अशीच आता या रिटायर्ड पूर्ण शिक्षकांची, कर्मचाऱ्याची दिवीच आहे ही. बुद्ध लेण्या आहेत, तिथं महावीर लेण्या आहेत, या लेणीचा रोड आहे, पर्यटन स्थळ आहे. या लेण्या पाहण्यासाठी घराघरातून माणसं, जिल्ह्यातून परजिल्ह्यातून माणसं येतात. तर या रोडकडे तुम्ही लक्ष द्यावं, शहराचा विकास करावा, सुसज्ज डिजिटल शहर बनवावं, अशीच आता जनतेची मागणी आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये राणादादा या शहराकडे कशा पद्धतीनं लक्ष देतील तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये खरे ते खरे, खोटे ते खोटे नोंद करा. ही बातमी भाजपाच्या विरोधात जाणार नाही, काँग्रेसच्या विरोधात जाणार नाही किंवा इतर पक्षाच्या विरोधात जाणार नाही, पण ही बातमी जनतेच्या बाजूला जाणार आणि विकास करणाऱ्या आमदार, खासदार, मंत्री, नगरपालिकेचे अध्यक्ष यांच्या विरोधात, म्हणजे यांना न्याय मागण्यासाठी ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवणार. ही बातमी जनतेच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी आणि देशाच्या विकासासाठी ही बातमी जाणार. हे बातमी कुण्याही राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नसून शासनाच्या विरोधात आहे. शासनानं जनतेचा विकास करावा एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.